सुनील टिंगरे पार्थ पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। विक्रम काकडे यांच्या पाठोपाठ आता टिंगरे जिजाई बंगल्यावर दाखल झाले। विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी घोषित केली आहे, तर सुनील टिंगरे हे नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांची नाराजी दूर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर काल या दोघांनी विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। मात्र आता विक्रम काकडे पाठोपाठ टिंगरे सुद्धा जिजाई बंगल्यावर पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता टिंगरेंची समजूत काढण्यात पक्षश्रेष्ठींना यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आताची महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। चंद्रकांत फुंदे आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। चंद्रकांत, आता काकडेंपाठोपाठ सुनील टिंगरे सुद्धा पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत। साधारण किती वेळ झाला, काय नेमकी चर्चा सुरू आहे? चर्चा ही सुरू आहे की कारण एबी फॉर्म ऑलरेडी विक्रम काकडे यांना दिलेला आहे आणि सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म दिलेलाच नाही आणि त्यांनी अर्जावर मात्र राष्ट्रवादीचं पक्षाचं नाव टाकलेलं आहे। त्यामुळे जर त्यांना एबी फॉर्म नाही मिळाला तर आपसूक त्यांचा अर्ज जो आहे तो बाद होणार आहे छाननीच्या प्रक्रियेत। ही एका अर्थाने स्ट्रॅटेजी झाली किंवा त्यांना फसवलं गेलं असं एक बोललं जातंय। पक्षानं जे शहराध्यक्ष आहेत पक्षाचे राष्ट्रवादीचे पुण्याचे सुनील टिंगरे यांनाच पक्षाने एका अर्थाने फसवल्याचं एक भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे, म्हणून त्यांना तातडीने इथं बोलून घेतलंय आणि त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न होतो। एका अर्थाने सूत्रांची माहिती अशी आहे की त्यांना महायुतीतल्याच दुसऱ्या एका घटक पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांकडनं सारखे फोन येत आहेत, तुम्ही अर्ज माघार घेऊ नका, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो। पण त्यांच्या अर्जात पक्षाचं नाव टाकलं गेलं असल्यामुळे ती बंडखोरी कदाचित टेक्निकली टिकणार आहे का, तो अर्ज टिकणार आहे का हे खरं तर छाननीनंतरच स्पष्ट होईल। पण म्हणूनच ही सगळी पार्श्वभूमीवर काही दगाफटका होऊ नये म्हणून आता सुनील टिंगरे यांना तातडीने पाचारण केलं जिजाईवर। विक्रम काकडे ऑलरेडी आहेत तिथं बंगल्यावर, पार्थ पवार आहेत, जय पवार आहेत, सुनेत्रा पवार आहेत, हे त्यांना त्यांची समजूत घालतायत। जे जे काल नाराज होऊन जाहीरपणे माध्यमांसमोर बोलले त्या सगळ्यांना इथं बोलून त्यांची समजूत काढली जाते। पण पक्षात एका अर्थाने जी सुरुवातीला शरद पवारांची राष्ट्रवादी, नंतर अजित पवारांची राष्ट्रवादी, आता ही पार्थ पवारांची राष्ट्रवादी आहे, त्याच्यामुळे जी पिढ्या बदलताना जो फरक आहे तो इथं दिसतोय। पण म्हणून ही सगळी नाराजी उफाळून आलेली आहे। त्यामुळे कसं आता हे डॅमेज कंट्रोल करणार जिजाईवर त्याची सगळी रणनीती सगळी सुरू आहे। त्याला कितपत यश येतंय माहित नाही, कारण शेवटी नेतृत्व हे तिन्ही नेतृत्वातला हा बेसिक फरक आहे। नवीन पिढीच्या नेतृत्वाला ही जुने जाणते कार्यकर्ते कितपत ऍक्सेप्ट करतात हे आगामी काळातच स्पष्ट होईल। अगदी। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चंद्रकांत, काल आपण पाहिलेलं आहे की जिजाई बंगल्यावर मोठी खलबत झाली आणि आज आता पुन्हा एकदा सुनील टिंगरे यांची समजूत काढण्यासाठी खलबत सुरू आहेत। पार्थ पवार उपस्थित आहेत अशी माहिती मिळते, त्यांच्यासोबत आणखी कोणी महत्त्वाचे ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत का? उमेश पाटील आहेत, जे खरं तर प्रवक्ते आहेत, पक्षाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि इतर सगळ्यात महत्त्वाचं किरण गुजर, जे अजित पवारांचे सगळ्यात जुने सहकारी आहेत, ते इथं आहेत, ते सगळ्यात सिनियर आहेत बारामतीतले, ते कदाचित मध्यस्थीची भूमिका बजावू शकतात या सगळ्या प्रक्रियेमध्ये। कारण ते अजित पवार आणि पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातलं मेन दुवा राहिलेले आहेत नेहमी। हे सगळे जेव्हा काय पक्षामध्ये किंवा घरामध्ये काही असे मतभेदाचे किंवा मनभेदाचे काही प्रसंग उद्भवतात तेव्हा किरण गुजर पुढे येऊन या सगळ्यांशी बोलून हे सगळं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात। ते इथं सध्या ती महत्वाची भूमिका बजावत असतात। पण यातली अडचण अशी, सुनील टिंगरे दादांचे एकदम विश्वासू होते, दादांनी त्यांना शहराध्यक्ष केलं होतं। शहरातलं इतर जे बाकीचे दादांची जी कामं आहेत ती सगळी सुनील टिंगरे पाहिजे आणि आता पिढी बदलली, दादांच्या पक्षात पार्थ पवार आले तर त्यांना बाजूला करून विराज काकडे जे त्यांचे मित्र आहेत पार्थ पवारांचे, त्यांना तिथं इन केल्यामुळे ऑब्व्हियसली सुनील टिंगरे नाराज होणं स्वाभाविक आहे। म्हणून ते नाराज आहे। काल मोठं शक्ती प्रदर्शन केलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फॉर्म भरल्यानंतर ही नाराजी उघडपणे समोर आलेली आहे। त्यामुळे आता ते फॉर्म ठेवणार, अपक्ष म्हणून लढणार की त्यांचा फॉर्म कायदे तांत्रिकदृष्ट्या बाद होणार, कारण एबी फॉर्म दिला गेलेला नाही त्यांना। छाननी दरम्यान सुनील टिंगरे यांचा हा अर्ज बाद होतो का, तो तसाच कायम राहतो? आणि जर तो कायम राहिला तर सुनील टिंगरे हे काय भूमिका घेतात? आजची समजूत ही काढल्यानंतर ते फॉर्म मागे घेतात का, अर्ज मागे घेतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या माहितीसाठी।